उद्या सकाळी शेकापचा 78वा वर्धापन दिन पनवेलमध्ये होत आहे। विशेष म्हणजे या वर्धापन दिनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह शिवसेना उबाटा नेते संजय राऊत, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाची तयारी कशी आहे, राज ठाकरे यांचे आगमन आणि भाषण कधी होईल यासह इतर विषयांवर शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी माहिती दिली। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं जसा वारकऱ्याला आषाढी कार्तिकी एकादशीची पंढरीची आळंदीची ओढ लागलेली असते, तद्वत 2 ऑगस्टची ओढ शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला लागलेली असते। या ठिकाणी यंदाचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळावी म्हणून रायगड जिल्हा शेका पक्षाकडे आमच्या सरचिटणीसांकडे आम्ही आग्रह केला आणि पनवेलला हा सोहळा साकारतोय। नवीन पनवेलच्या पोलीस मैदानावर अतिशय मोठ्या प्रमाणात भव्य स्वरूपात हा सोहळा आयोजित केला जातोय आणि विशेष म्हणजे या सोहळ्याला आमच्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय राऊत साहेब, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे साहेब, आमचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थिती सोबतच या सर्वांवर हायलाइट मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची उपस्थिती मिळते। आमच्या दृष्टीनं निश्चितपणानं ही आनंदाची बाब आहे आणि हा आमचा वर्धापन दिन सोहळा या साऱ्यांच्या उपस्थितीमुळे संस्मरणीय होणार आहे। निश्चितपणानं मध्यंतरीच्या कालखंडात हिंदी सक्तीच्या विरोधात मराठीच्या रक्षणासाठी उद्धवजी आणि राजसाहेब वरळीला एकत्र आले। दुसऱ्यांदा महाविकास आघाडीची नेते मंडळी आणि राजसाहेब या ठिकाणी आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकत्रित येत आहेत। जी महाराष्ट्राची आस आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब महाविकास आघाडी सोबत एकत्र यावेत, ती साकारण्याच्या दृष्टीनं मला वाटतं ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जर गती मिळाली तर आमच्या दृष्टीनं ते अतिशय मोठा योगायोग असेल।